नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण एक असा हिडन कन्सेप्ट पाहणार आहोत जो खूप लोकांना समजत नाही. बॅकलॉग इफेक्ट. मित्रांनो, तुम्हाला वाटतं माझं काम थांबलंय, पण खरं काय आहे माहितीये? तुमचं काम थांबलेलं नाही, ते बॅकलॉगमध्ये गेलं आहे. हो, बॅकलॉग म्हणजे सिस्टीमकडे खूप रिक्वेस्ट जमा झालेले आहेत आणि सगळ्यांना एकाच वेळी प्रोसेस करणं शक्य नाही. म्हणून काय होतं, काही रिक्वेस्ट्स लगेच प्रोसेस आणि काही बॅकलॉगमध्ये. मित्रांनो, इथेच कन्फ्युजन तयार होतं. तुम्हाला वाटतं माझं रिजेक्ट झालं, पण खरं काय असतं? तुमचा नंबर अजून बॅकलॉगमध्ये आहे. मित्रांनो, हा बॅकलॉग का तयार होतो? जास्त ॲप्लिकेशन्स, रिव्हेरिफिकेशन प्रोसेस, सिस्टीम अपडेट हे सगळं एकत्र आलं की बॅकलॉग तयार होतो. मित्रांनो, आता आहे इम्पॉर्टंट. तुम्ही बॅकलॉगमधून बाहेर कसे याल? तुमचं डेटा परफेक्ट ठेवा, अपडेट लगेच कंप्लीट करा, अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा. मित्रांनो, सिस्टीम स्मार्ट आहे. तो रेडी प्रोफाइल्स आधी प्रोसेस करतो. म्हणून प्रिपेअर्ड लोक बॅकलॉगमधून लवकर बाहेर येतात. आजचा व्हिडिओ इथे संपतो, पण लक्षात ठेवा, बॅकलॉगमध्ये अडकलात तर पेशन्स ठेवा, पण ॲक्शन थांबवू नका. लाडकी बहीण योजनेच्या संबंधित नवीन GR व नवीन यादी बघण्यासाठी यूट्यूब चॅनलच्या अबाउटमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.